हरे कृष्ण. आजच्या गीतामृत मालिकेमध्ये तुम्हा सर्व मैत्रिणींचं मनपूर्वक स्वागत. आज आपण 8व्या अध्यायातील 22वा श्लोक पाहणार. ओम ज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. नमो विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिते नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशकारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभो नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तुम्हा सर्वांचं पुनश्च स्वागत. आपण गेल्या काही दिवसांपासून आपण 8व्या अध्यायावरती चर्चा करीत आहोत आणि कालच डॉक्टर दीपाली शिंदे माताजींनी आपल्याला भगवंतांच्या धामाचं खूप छान वर्णन करून सांगितलं है ना. आणि आता तो होता 21वा आणि आज 22व्या श्लोकामध्ये आपण पाहणार आहोत की त्या धामाची किंवा भगवंतांची प्राप्ती कशी करायची. ओके. आता त्यांनी काल सांगितलं होतं बाकी की हे चिंतामणी धाम आहे है ना. सो चिंतामणी धाम म्हणजे की त्यातला प्रत्येक रज इज विश फुलफिलिंग, म्हणजे तुमच्या सगळ्या इच्छा ते पूर्ण करू शकतो. आता हा रज सुद्धा किती जस्ट बॅकग्राऊंड देते, किती महत्वाचा आहे बघा की ह्या जगातली सर्व संपत्ती या जगातली सर्व संपत्ती हे करून सुद्धा म्हणजे एकत्र करून सुद्धा तुम्ही वैकुंठातला एक रजकण मिळवू शकत नाही. वैकुंठातली सगळी संपत्ती एकत्र करून सुद्धा तुम्हाला गोलोक धामातला एक किंवा वृंदावनातला एक व्रजरज सुद्धा मिळू शकतो. आणि अशी तिथे अनेक चिंतामणी व्रजरज ती तिथली. आणि आपण इथे काय करतो, चिंतामणी इज लाईक आपण इतकी आपली दृष्टी इतकी भौतिक आहे ना की मध्ये माझी एक आम्ही असंच डिस्कस करत होतो आणि मी सांगत होते एका माझ्या मैत्रिणीला, म्हणजे इस्कॉन मधले नव्हते, सो लगेच चिंतामणी असं असतं. ती म्हटली आपल्याला तोही चिंतामणी आहे ग, पण आपल्या चिंता फॉर मनीचं काय ते संपल्यानंतरच मी ती चिंतामणी बघू शकेल. सो मला इतकीशी गंमत वाटली ना की प्रभुपाद किती ग्रेट आहेत ना की हे जे सगळं दिव्य आहे ना ते गोलोका धाम हरिनाम हे इतकं दिव्य आहे आणि आपल्याला या भौतिक जगातून या भौतिक जगातून, या भौतिक देहातून, भौतिक नेत्रातून, भौतिक मुखातून आपल्याला प्रभुपादांनी त्याचा डायरेक्ट ऍक्सेस दिलेला आहे ना. डायरेक्ट ऍक्सेस टू ऑफकोर्स त्याच्यावरती प्रयत्न करणं जाणं हे आपलं आहे, पण शेवटी प्रभुपादांनी आपल्याला गोलोकधामाचा डायरेक्ट ऍक्सेस दिलेला आहे. तर आज आपण बघूयात की कशा प्रकारे आपण त्याला प्राप्त करू शकतो. तो आपण आधी पहिल्यांदा श्लोक वाचूयात. पुरुषः स परा पार्थ भक्त्या लभ्य सव अनन्या यस्यांतः स्थानी भूतानी येन सर्वम इदम ततम. भाषांतर. सर्वांहून श्रेष्ठ असणाऱ्या पुरुषोत्तम भगवंतांची प्राप्ती अनन्य भक्तीनेच होते. ते जरी आपल्या धामामध्ये विराजमान असले तरी ते सर्व व्यापी आहेत आणि सर्व काही त्यांच्या ठाई स्थित आहे. ओके. आता ह्याच्यामध्ये 4 कन्सेप्ट मूळ. ओके, तुम्ही समजून घ्या. ओके, पहिलं काय आहे, पुरुषः स परः, की सर्वांहून श्रेष्ठ असणाऱ्या पुरुषोत्तम भगवंत. म्हणजे ह्याचा अर्थ काय की भगवान हे सर्वांहून श्रेष्ठ आहेत है ना. परमपुरुष है ना. पुरुषः स म्हणजे परमपुरुष आहे, ही एक पहिली कन्सेप्ट आहे. सेकंड कन्सेप्ट काय, तर त्यांची प्राप्ती कशाने होते, तर अनन्य भक्तीने होते. दिस इज द सेकंड कन्सेप्ट. ओके. तिसरी कन्सेप्ट, मग दुसरं जे वाक्य आहे त्याच्यामध्ये तीन गोष्टी दिलेल्या आहेत. ओके, 3 गोष्टी दिलेल्या आहेत की ते भगवंत जरी धामामध्ये विराजमान असले, सो ही इज ॲट वन प्लेस, त्यांच्या गोलोक धामामध्ये आहेत तरी सुद्धा ते सर्वव्यापी आहेत, सगळीकडे आहेत आणि ते सगळीकडे असून सुद्धा त्यांच्यामध्ये सुद्धा सर्वस्थित आहे.
ओके. सो खालच्या ओळीमध्ये 3 कन्सेप्ट आहेत. पहिल्या ओळीमध्ये 2 आपण पाहिला की ते परमपुरुष आहेत. दुसरी कन्सेप्ट आहे की ते कशाने प्राप्त होतात, तर अनन्य भक्तीने प्राप्त होतात. आणि खालच्या लाईन मध्ये 3 आहेत की ते गोलोकधामामध्ये आहेत. सेकंड इज ते सर्वत्र कडे पण आहेत, नुसते तिथेच नाहीयेत, तर ते सर्वत्र पण आहेत आणि प्लस त्यांच्या ठाई सुद्धा सर्वस्थित आहे. ओके. सो आय थिंक हे कसं आपल्याला प्रभुपादांनी खूप सोपं करून सांगितलेलं आहे. तर ह्याच्यातला एक एक आपण गोष्टी उलगडून काढायचा मी प्रयत्न करते. ओके. सो आता अनन्य भक्ती. ओके. अनन्य भक्ती जर जर तुम्ही ही जर आपण पहिली गोष्ट पाहिली की ज्यांनी आपल्याला या पुरुषोत्तम भगवंतांना किंवा त्यांच्या धामाला प्राप्त करायचे आहे. ओके. तर एकदा एक व्यक्ती एका बुद्धिमान व्यक्तीकडे गेला आणि म्हणाला की मला पाणी पाहिजे, मला पाणी हवंय, काय करू? ते म्हणा की या जमिनीमध्ये तू खणलंस तर ठिकाणी तुला पाणी मिळेल. मग तो एका ठिकाणी खणतो खणतो खणतो, म्हणते की नाही नाही नाही, इथं नाहीये. मग दुसरीकडे जातो, परत तिथे ही स्टार्ट डिगिंग अप, थांबतो, नाही इथे पण नाही. मग तिसरीकडे जातो, म्हणतो की हा काय, मला वाटलं होतं हा बुद्धिमान आहे, पण हा काय बुद्धिमान वगैरे नाहीये. आणि मला उगीच एवढ्या ठिकाणी करायला सांगितलं, कुठेच पाणी मिळालं नाही. मग ते तो जेव्हा ज्ञानी मनुष्य तिथे येतो आणि ते म्हणतात, कुठं काय पाणी, तुम्हाला, मला वाटलं होतं तुम्हाला काही माहिती पण नो, यू डोंट नो एनिथिंग. मग किती ठिकाणी खणली. ते म्हणले ना, तू काय केलंस माहिती, इथे थोडं तिथे थोडं तिथे थोडं असं केलं. तू एक पिन पॉइंट फोकसने एका ठिकाणीच तू खणलं असतंस ना, तर तुला नक्कीच पाणी मिळालं असतं. मग तो त्याच्यावरती विश्वास ठेवून करतो 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 आणि आणखी. सो तसंच आहे की न अन्य, पिन पॉइंट फोकस. आपलं न धनम, म्हणजे चैतन्य महाप्रभूंनी जसं सांगितलं ना, न धनम न जनम न सुंदरी, की ना धन ना जन ना सुंदरी ना फॉलोअर्स. यू हॅव टू जस्ट अ पिन पॉइंट फोकस. अनन्य, न अन्य करताना अनन्य भक्तिभावाने केल्यानंतर नक्कीच नक्कीच तुम्ही त्या ह्यांची भगवान त्यांच्या धामाची, त्या गोलोक धामाची, चिंतामणी धामाची तुम्ही हे करू शकता, प्राप्ती करू शकता. ओके. आता आपण ह्या सगळ्या भगवद्गीतेच्या फ्लो मध्ये आपण आता भक्तीपर्यंत आलेलो आहोत. पण बऱ्याचदा सगळे लोक म्हणतात की नाही, भक्तीमध्ये म्हणजे तुम्ही कर्म कर्म आहे, ज्ञान मार्ग आहे आणि भक्ती मार्ग आहे. एवढं तर कळालंय ना आपलं अनन्य भक्ती. तर आता ह्या भक्ती मार्गापर्यंत येण्यासाठी पण खूप सारे अडथळे असतात ना. अगदी मी कितीतरी लोकांना म्हणते, तुम्ही काय भगवद्गीता या वयामध्ये करता, या वयामध्ये तुम्ही कर्म केलं पाहिजे. आणि भगवान कृष्णाने हेच सांगितलंय की तुम्ही कर्म करा. सो भगवद्गीतेचा एक म्हणतात ना विपर्यास, किंवा विपर्यास नाही म्हणता येणार त्याला, पण एक खूप वेगळ्या व्ह्यूजनी लोक त्याच्याकडे पाहत असतात. पण आपण एवढे फॉर्च्युनेट आहोत की प्रभुपादांनी आपल्याला एवढं सोपं आणि इतक्या काय म्हणतात त्याला, इतक्या सोपं करून या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. थोडक्यात जर सांगायचं झालं तुम्हाला, तर तर आपण बघत होतो की कशा प्रकारे आपल्याला कर्म, ज्ञान आणि ह्याच्यातून आपल्याला हे भक्तीचा आपल्याला एक ठेवा मिळालेला. तर तुम्ही जर बघितलं सपोज की कर्मकांडी काय करतात की इकडं काहीतरी कर, इथं काहीतरी एखादं पूजा कर, लाईक कोणा राहू कर, राहूची शांती कर, हे कर ते कर, है ना, अशा प्रकारे ते त्याच्या सॉरी मेसेज मध्ये म्हटलं होतं ना की आपण एक नुकतेच जगन्नाथपुरीची यात्रा आपण करून आलोय. सो तिथल्या काही कथा आणि हे आजचा श्लोक अशी मी एक सांगड घालायचा थोडासा प्रयत्न केलाय. तर असाच एक जनक सेठ नावाचा एक कर्मकांडी असतो. ठीक आहे. आणि खूप तो ज्ञान धर्म करत असतो. त्याला असं वाटतं की हे ज्ञान धर्म केल्याने मी नक्कीच हे करू शकतो, मी नक्कीच भगवंतांना प्राप्त करू शकतो. मग त्याला कोणीतरी सांगतं की तू जगन्नाथपुरीचे जे देव आहेत ना, तिथे जा, तिथे गेल्यानंतर तुला नक्कीच तू तिथे दान केलं असं तुला मुक्ती मिळेल. मग तो म्हणतो ठीक आहे. मग तो जातो आणि तो काय करतो, 1,00,000 हे करून जातो, 1,00,000 स्वर्ण मुद्रा घेऊन जातो. आणि तिथे तिथल्या पुजाऱ्यांना देतो आणि तो म्हणतो की माझी अशी इच्छा आहे की हे सर्व 1,00,000 स्वर्ण मुद्रा एका दिवसात खर्च झाल्या पाहिजे. ओके.
तो ब्राह्मण सगळ्यांना कॅल्क्युलेट करतो, सकाळचा भोग, दुपारचा भोग, भगवंतांची वस्त्र, तरी सुद्धा काहीच सुवर्णमधर होतात. तुम्ही तर नाही करू शकत. तुम्ही तर नाही 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 नाहीतर मग मला नाही हे करायचं, माझी अशी इच्छा आहे की तुम्ही हे सगळं केलंच पाहिजे. मग तो म्हणतो की मग तो सगळ्यांना अख्ख्या मंदिराचा खर्च कॅल्क्युलेट करतो, सगळं पेन्शन, इथला मेंटेनन्स, तिथला मेंटेनन्स, बिल्डिंग, हे तरी सुद्धा तेवढ्या होत नाही. सो मग शेवटी कसं असतं ना, जेव्हा आपले प्रयत्न थकतात त्याला भक्तांना भगवंत आठवतात है ना. भगवंतांना तो खूप प्रे करतो जगन्नाथजींना. आणि तिथं ना जगन्नाथजींनी ना एक छान सिस्टीम सेट केली आहे. कशी की जेव्हा अशा खूप अडचणीत भक्त येतात ना, त्यावेळेला जगन्नाथजी नेहमी त्यांना ना स्वप्नामध्ये जाऊन गायडन्स करतात. तर मग ते पुजारी खूप प्रे करतात जगन्नाथजींना आणि तिथल्या दरवाजापाशी झोपतात आणि जगन्नाथजी स्वप्नात येऊन सांगतात, तू त्या ब्राह्मणाला सांग की मला हत्तीच्या गंडस्थळ म्हणजे इथं डोक्यामध्ये शिरामध्ये एक मोती असतो. तर त्या मोती लावलेलं मला पान हवंय. तर पहिल्यांदा ब्राह्मण, पान काय ते पान, आणि मी एवढे सगळे सुवर्ण मुद्रांचे तुम्ही पान का सांगताय. तुम्ही तो पण अरे त्याच्यामध्ये जो चुना लावायचा ना, किंवा त्याच्यामध्ये मला त्या पानाला काय लावून हवंय, तर मला तो हत्तीच्या गंडस्थळातील मोतीचा चुरा हवाय, तू जाऊन सांग. तो पुजारी एकदम खुश होतो. तो म्हणतो की हे बघा, मला भगवंतांचा निरोप आहे, त्या ब्राह्मणाला सांगतो की त्यांनी मला सांगितलं. आणि तो ब्राह्मण मग सगळे त्याचे जे वेल विशर्स असतात त्यांची मिटिंग बोलवतो. आणि मग ते जे नातेवाईक त्याला सांगतात की तुझी हे सगळे धनसंपत्ती तुझ्या मागच्या पिढ्या पुढच्या पिढ्यांना काही राहणार नाही. कारण हे मिळवण्यासाठी तुला लाखो हत्ती मारावे लागतील, आणि त्या लाखो हत्तींना मारल्यानंतर सुद्धा गॅरंटी नाही की कुणाच्या तरी तिथे तो मणी सापडू शकतो. आणि हे असं केलंस तर तुझी ही आत्ताची धनसंपत्ती कुठेच पुरणार नाही. येस. हे ऐकल्यानंतर त्या ब्राह्मणाला समजतं की मी जगत सेठ म्हणतोय स्वतःला, पण हे जगन्नाथ आहे. एका छोट्याशी अट, एक पान पान फक्त भगवंताने मागितलं, आणि एवढी संपत्ती असून सुद्धा मी एवढं दान द्यायचं करून सुद्धा मी त्याच्या पुढे काय करू शकतो. ह्याच्यातून आपण बघू शकतो की सो भक्ती ही कर्मकांडाहूनही केव्हाही पुढे आहे. सो कर्मकांड इज नॉट एनफ. ओके. सेकंड आपण बघू शकतो की ज्ञान लोकांना असं वाटतं की नाही नाही नाही, ज्ञान मार्गाद्वारे मी भगवंतांना प्राप्त करू शकतो. भक्ती वगैरे काही नाही. त्यांना असं वाटतं की भक्ती इज जस्ट अ सेंटिमेंट. इस्कॉन वाले ते नुसते आपले हरे कृष्ण करतात. पण तुम्ही बघा, कधी जर कुठे ध्यान करत बसले असतील, असे सपोज एक 5-10 लोक ध्यान करतात बसलेत, वडेवर किंवा काय जे करत असेल ते ध्यान, असं होतं का की तिथं त्यांच्या 10च्या शेजारी असे 50 एक लोक तिथं लगेच शेजारी येऊन ध्यान करत बसत नाही होत. उलट त्या 10मधलेच हळूहळू हळूहळू एक एक उडबस करतात. पण तेच जर तुम्ही आपली जर संकीर्तन पाहिलं, आपल्या रथयात्रा असतात किंवा नगर संकीर्तन असतं, त्याला सुरुवातीला 10 असतील, पण हळूहळू हळूहळू 100-1 तर नक्कीच जमतात. हे तुम्ही स्वतः सुद्धा मी पण केलंय आणि तुमच्यातल्या अनेकांनी सुद्धा हे विटनेस केलेलं आहे. सो ज्ञानमार्ग हा काय असा एवढा वाटतो तेवढा सुलभ आणि हे तर नक्कीच नाही. आणि कसं आहे ना, त्याच्यामध्ये बेसिकली निराकारवादावरती जास्त हे केलेलं असतं ना. असाच एक पंडित होता, त्याचं नाव होतं उद्यामाचार्य, काश्मीरी पंडित होता. उद्यामाचार्य. तर त्याला पण ना तसं ज्ञानी मार्गातला होता. तर त्याला सांगितलेलं असतं की तू जगन्नाथपुरीला जा आणि तिथं गेल्यानंतर त्यांचं दर्शन घे आणि तुला मुक्ती मिळेल. तो जेव्हा चौकशी करतो तेव्हा त्याला कळतं की असं जगन्नाथजींना असे हात आहेत आणि पाय नाही, डोळे असेत. तो मनामधून ना खूप ऑफेंड करतो जगन्नाथजींना, की असले कसले देव आहेत हा ना, त्यांना हात नाहीत, ना धड ना पाय नाहीत, आणि हे काय मला मुक्ती देणार. ठीक आहे, चला आता आलोय तर दर्शन घेऊन जाऊ. म्हणून तो येतो आणि सकाळी पहाटे जातो दर्शन घेण्यासाठी मंगल आरतीला. आणि पुजारी दरवाजा उघडायचा प्रयत्न करतात, पण जगन्नाथजींनी तो दरवाजा आतून लॉक करून घेतलेला असतो. पुजारीजींना काय तो उघडत नाही. आणि ते दिवसभर काहीच होत नाही, म्हणजे भगवंत दरवाजाच उघडत नाहीत ना, त्याच्यामुळे भोगा नाही, ड्रेसिंग नाही, आरती नाही, काहीच नाही. सगळे पुजारी खूप चिंतेत येतात की बाप रे, हे असं कसं काय. भगवंतांना भोग नाही लागला, पूजा नाही, काही नाही काही नाही काही नाही. खूप खूप ते प्रे करतात, भगवंत काय आमच्याकडून चुकलं, काय आमच्याकडून चुकलं, मला सांगा प्लीज. आणि परत तीच जगन्नाथजींची स्टाईल. पुजारी झोपी जातात, जगन्नाथजी त्यांच्या स्वप्नात येतात.
आणि त्यांना सांगतात की तो जो उद्दाम काय त्याचं ना उद्दामाचार्य, हा ते तो जो काश्मीरी पंडित आलाय ना, तर त्या काश्मीरी पंडितला जोपर्यंत तो माझ्या समोर आहे तोपर्यंत मी दरवाजा उघडणार नाही, हे तो त्याला सांग. मग दुसऱ्या दिवशी पुजारी जातो, त्याला बोलवतो की पंडितजी इकडे या जरा बाजूला, मला तुमच्याशी बोलायचंय. इकडच्या बाजू पंडितला असं वाटतं की मी बी मी आता एवढा मोठा पंडित आलोय म्हणजे म्हणजे मला बहुतेक की VIP गेट मधनं एंट्री दिसते, सो लेट अदर्स पीपल नो, सगळ्यांना समजू देत की मला VIP ट्रीटमेंट मिळतीये किंवा मला VIP गेटनी एंट्रन्स येतोय. ओके. तर तो काय करतो की नाही नाही नाही, कशाला तिकडे, इकडे इकडे इथेच सांग सगळ्यांसमोर, मला मला काही तिकडे यायची गरज नाही. अरे 1-2 मिनिटं, मला तो ऐकतच नाही, पुजाऱ्याचं ऐकतच नाही, इथेच सांग म्हणतो. पुजारीचा नाईलाज होतो आणि पुजारी त्यांना सांगतो की जगन्नाथजींनी सांगितलंय की तो जो काश्मीरी पंडित आहे, नाव पण सांगतात त्याचं, तो जो काश्मीरी पंडित आहे उद्दामाचार्य, तो जोपर्यंत इथं आहे तोपर्यंत दरवाजा मी उघडणार नाही. आता काय झालेलं असतं की आदल्या दिवशीची जी लोक असतात ती सगळी ऑलरेडी ताटकळत थांबलेली असतात ना दर्शनासाठी, आणि हे वाक्य ऐकल्यानंतर ते सगळे लोक काठी दगडच घेतात की तुझ्यामुळे आमचं दर्शन होत नाही, यू फर्स्ट गेट लॉस्ट, तू इथून जा. आणि जेव्हा तो उद्दामाचार्य ही गोष्ट ऐकतो, त्याचं म्हणजे ही हंबल्स डाऊन, म्हणजे त्याला इतकं त्याचं जाणवतं ना की काही उपयोग नाहीये, मी हे जे सगळं म्हणतोय निराकारवाद, भगवंतांना आकार नाही आणि ज्या आकार असलेल्या या साकार भगवंतांना मी नावं ठेवली, त्यांना हात नाही म्हटलं. ऍक्च्युली खरं तर भगवद्गीतेमध्ये वर्णन आहे ना, सहस्त्र सहस्त्र हात आहेत भगवंतांना आणि या सहस्त्र हाताने ते सर्व देत असतात. पण म्हणे मी त्यांचा मात्र अपमान केला, मी त्यांना समजू शकलो नाही. आणि देन तो खूप एकदम नम्र होतो, खूप रडतो आणि खूप माफी मागतो आणि मग नंतरच जगन्नाथजी दर्शन येतात. सो असे आहेत लॉर्ड जगन्नाथ. की ज्ञान मार्ग है ना, आपण मगाशी पाहिलं कर्मकांड, हा 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 काही नाही, भगवंतांना फक्त फक्त आणि फक्त भगवंतांना अनन्य भक्तीचीच ओढ आहे. आता तिसरा एक आपण पाहिलं ते म्हणजे योगा, है ना. खूप जण असं पण म्हणतात की योग मार्ग हा सुद्धा तुम्हाला भगवंतांपर्यंत घेऊन जातो. इव्हन असंही लोक बोलत असतात बघा, काही नाही हो, सगळे मार्ग एकच आहेत, शेवटी शेवटी अल्टिमेटली ते भगवंतांपर्यंत जातात. त्यांना तुम्ही हा भगवद्गीतेतले हे श्लोका किंवा ह्या स्टोरीज तुम्ही नक्कीच त्यांना सांगू शकतो. नो, दीज आर डिफरंट थिंग्स. तसा असाच एक अजून एक आपण लोक सगळं म्हणतात की योग मार्ग, म्हणून भगवद्गीतेमध्ये सुद्धा हा योग सांगितलेला आहे की योगाद्वारे सुद्धा तुम्ही भगवंतांची प्राप्ती करू शकता. पण कसं आहे ना की तो जो योग जो 6व्या अध्यायामध्ये आपल्याला ध्यान मार्ग सांगितला आहे, ते सुद्धा फक्त भगवंतांवरती फोकस्ड करण्यासाठीच एक काय म्हणला एक मार्ग आहे तो, जस्ट टू फोकस ऑन, दॅट इज नॉट द अल्टिमेट वे. तो अल्टिमेट वे नाहीये. तर योग मार्गामध्ये सुद्धा आता कसं झालं ना, आता तर इतकं कलियुगामध्ये इतकं डायल्युशन झालं ना, ते तर ध्यान मार्ग, ते नासिका आणि ते तर वेगळं झालं, पण कलियुगामध्ये योग मार्गाचं देखील इतकं डायल्युशन झालेलं आहे की फक्त आपला प्राणायाम आणि थोडेसे शारीरिक एक्सरसाइज झाले की आपल्याला असं वाटतं की झाला, हा योग झाला, दॅट्स ऑल. पण ऍक्च्युली योगाची 8 अंग आहेत, त्याच्यात सगळ्यात महत्वाचं अंग, सगळ्यात सर्वोत्तम अंग आहे ते म्हणजे समाधी. आणि अशा समाधीस्थ योग्यानी जर योग्य वेळी शरीर सोडलं तरच तो त्याला मुक्ती मिळते. मुक्ती म्हणजे सुद्धा काय, तो ब्रह्मज्योतीमध्ये विलीन होतो, असं. दॅट इज नॉट ऑल्सो अल्टिमेट थिंग. आता त्याच्यात सुद्धा किती गोष्टी आहेत बघा. इव्हन ह्या आपले जे उद्या परवाचे जे श्लोक आहेत ना, त्याच्यात सुद्धा ते वर्णन आहे की किती योग्य वेळ लागते. तर तुम्ही दक्षिणायन आणि उत्तरायण ऐकलं असेल, तर ह्याच्यातल्या सुद्धा ना जेव्हा सूर्य जेव्हा उत्तरायणमध्ये जातो तेव्हा ती वेळ शुभ असते. म्हणजे अर्ध वर्ष गेलं ऑलरेडी, कारण अर्ध आणि अर्ध असतं ना, अर्ध उत्तरायण अर्ध दक्षिणायन असतं, तो त्यातला अर्धी वेळ गेली. त्याच्यानंतर त्यात सुद्धा पुन्हा कृष्ण आणि शुक्ल पक्ष, म्हणजे जेव्हा हे योगी कृष्ण शुक्ल पक्षामध्ये देह सोडतात तेव्हा ते शुभ असतं, म्हणजे पुन्हा त्यातलं अर्ध गेलं, है ना. परत त्याच्यामध्ये सुद्धा त्या शुक्ल पक्षामध्ये सुद्धा दिवसाची वेळ, म्हणजे पुन्हा अर्ध गेलं, कारण रात्री परत अर्ध, हाफ द टाइम इज गॉन, है ना. सो इतके इंट्रिन्सिक गोष्टी आहेत योगासाठी सुद्धा. एक तर पहिलं ते सगळं हार्डशिप आहे, ध्यान आहे, परत ती योग्य वेळ आहे, आणि एवढं करून सुद्धा तुम्ही कुठं कशामध्ये जाणार, तर ब्रह्मज्योतीमध्ये विलीन होणार, है ना. सो त्याच्यातनं सुद्धा पुन्हा काही दिवसांनी परत फॉल डाऊन तो होणार. सो दॅट इज ऑल्सो नॉट द अल्टिमेट पाथ, है ना.
इव्हन जे समाधीपर्यंत पोहोचले नाहीयेत त्याच्या अलीकडची जी स्टेज आहे है ना, की सिद्धी, योग सिद्धी लोकांना प्राप्त होतात. पण ह्या सिद्धींमुळे काय भक्ती मिळते का? नक्कीच नाही. भगवंताप्रती शरणागती होते. उलट शरणागती तर सोडूनच द्या, उलट मनामध्ये अहंकार अहंकार जागृत होतो. येस, माझ्याकडेही मी किती मोठा होऊ शकतो, अहिमा महिमा, मी किती लहान होऊ शकतो, मी जड होऊ शकतो, मी हलका होऊ शकतो. उलट त्या सिद्धींनी उलट मग त्यांना उलट अहंकार होतो. आणि भगवंत कधीच कोणाचा अहंकार सहन करू शकत नाही. एक खूप छान मी हे केलं होतं, जस्ट रीड इट आउट फॉर यू, की उन्नतानाम अवनती. भगवंत काय करतात? लोक म्हणतात ना की भगवंत काय करतात, तर भगवंत उन्नतानाम अवनती अवनिताम यत्रच उन्नती. म्हणजे काय, की जे अहंकार झालेला आहे, जे उन्नत झालेले आहेत, त्यांना भगवंत शरणागती हे करतात, त्यांना नम्र करतात. आणि जे नम्र आहेत त्यांची उन्नती करतात. अवनिताम यत्रच उन्नती, त्यांची उन्नती करतात. तेव्हा भगवंत ना भक्तांच्या काही चुका सहन करू शकतील, बऱ्याच गोष्टी सहन करतात, परंतु भगवंत कधीच अहंकार कधीच सहन करू शकत नाही. भक्तांमधला, योग्यांमधला, अगदी त्यांच्या जवळच्या लोकांचा सुद्धा अहंकार तुम्ही ते सहन करू शकत नाही. तुम्ही जस्ट एक पाहिलं असेल, आता आपण बरेच जण पुरी यात्रेला गेलो होतो, तर भगवान जगन्नाथजींचा जो हे आहे सुदर्शन जे आहे, तर एरवी जेव्हा तुम्ही विष्णू फॉर्म मध्ये चतुर्भुजामध्ये जेव्हा तुम्ही पाहता, त्यावेळेला सुदर्शनजी नेहमी त्यांच्या उजव्या हातामध्ये असतात भगवंतांच्या. पण जगन्नाथपुरीमध्ये जर तुम्ही पाहिलं तर ते डाव्या हाताला. ओके, त्याची पण एक स्टोरी, हा अहंकाराशीच रिलेटेड त्याची एक स्टोरी आहे, की काय होतं की समहाव सुदर्शनजींना अहंकार होतो की माझ्याकडं एवढ्या सगळ्या सिद्धी आहेत, एवढ्या योगिक शक्ती आहेत, आणि हे ऍक्च्युली भगवंत सुद्धा जो माझा वापर करतायत ना, ते माझ्या शक्तीमुळेच त्यांचा जय होतोय. इथपर्यंत कॅन यू इमॅजिन, सुदर्शनजींना इथपर्यंत अहंकार होतो की भगवंतांचं जे विजय आहे त्याच्यामध्ये मीच त्याचा हे आहे, मीच कारण आहे त्या श्रेयाचं, मीच त्यांना विजय मिळवून देतो. आणि ऍज यू नो, तुम्हाला सर्वांना माहिती आहे की कृष्णा नोज एव्हरीथिंग, त्याच्या लक्षात येतं. येस, सुदर्शन तर म्हणत आहे. मग अशी म्हणलं तसं अवनिताम काय म्हणजे ज्यांना ज्यांना हे झालेलं आहे त्यांना भगवंत बरोबर उन्नतानाम अवनती, उन्नतानाम अवनती, असं भगवंतांना लक्षात येतं की आता हे उन्नतानाम झालेलं आहे. सो जगन्नाथजी म्हणतात त्यांना की मला माझ्या एका भक्ताला भेटायचंय, तर तू त्यांना बोलून आणणार का? सो सुदर्शन म्हणतात मला जायची काही गरज नाही, पण सांगा मी कुणाला बोलून आणू ते. की हनुमानजींना बोलून आण. सो ते म्हणतात की आधी जसं म्हणतात की मला जायची काही गरज नाही, मी माझी विस्तारित रूपा पाठवतो. सो ते त्यांच्या 4 विस्तारित रूपांना हनुमानजींना आणायला पाठवतात. आणि हनुमानजींना वॉटेवर जो निरोप देतो, हनुमानजी लगेच 1 जम्प मध्ये जगन्नाथपुरीला येतात. आणि जसे हनुमानजी जगन्नाथपुरीच्या मंदिरामध्ये प्रवेश करणार, हे काय करतात माहिती का? कसं असतं, जेव्हा माणसाला अहंकार होतो ना, तेव्हा त्याची सतसत विवेक बुद्धी पण काम करत नाही. तसंच सुदर्शनजींचं होतं. सो हनुमानजी जसे मंदिरामध्ये येणार ना, तसे सुदर्शन ते जे 4 विस्तारित रूप असतात ते जगन्नाथपुरीचे 4ही दरवाजे ब्लॉक करतात. ओके, सो हनुमानजींच्या लक्षात येतं. आणि हनुमानजी नेहमी दास्य रूपामध्ये, आणि ते पण एक अनन्य भक्त असल्यामुळे ते भगवंतांची प्रार्थना करतात. ऑफकोर्स जगन्नाथजी काय करतात, त्यांना अजून 2 हात देतात. आणि ऑफकोर्स ही हॅज ऑल द पॉवर्स. आणि त्या 4 हातांमध्ये ते काय करतात, ते सुदर्शनजींच्या 4ही फॉर्म्सना 4 मुठ्यांमध्ये घेतात आणि दर्शनाला जातात. सो जगन्नाथजी म्हणतात अरे हे काय असं हातात मुठी आहेत, वाय युअर नॉट लाईक, म्हणजे तू असं हातात मुठी घेऊन का आलेले आहेस? हनुमानजी म्हणतात की काही नाही, हे 4 मच्छर आहेत, येता वाटले म्हणून ते 4 पकडले. सो हे ऐकल्यानंतर सुदर्शनजींना त्यांची चूक कळते.
देन ऑफकोर्स ही सेज सॉरी. पण भगवंत म्हणतात ठीक आहे, तुझ्या लक्षात आलं, परंतु तुला ह्याची आठवण राहावी म्हणून मी तुला माझ्या डाव्या बाजूला तुला स्थान देतो. तुझं उजव्या बाजूचं जे स्थान आहे ना, ते सोडून मी तुला माझ्या डाव्या बाजूला. त्यामुळे जगन्नाथपुरीमध्ये सुदर्शन चक्र त्यांच्या डाव्या बाजूला. ओके. सो अशी ही अनन्य भक्ती आहे. आता आपण एवढ्या ह्याच्यापर्यंत आलो की ठीक आहे, कर्म नाही, ज्ञान नाही, योगाचं पण आपण पाहिलं कसं होतं. तर ह्या तर आपण कन्क्लुजनला म्हणजे आधीपासूनच आलेलो आहोतच की येस भक्ती आहे. आणि भक्ती कशी करायची आहे तर पिन पॉइंट फोकस, न अनन्य भक्ती करायची. तर ह्यातलंच एक उदाहरण आपण बघू शकतो की बली महाराजांचं. ज्या वेळेला वामनदेव आले, ज्या वेळेला वामनदेव आले आणि बली महाराजांनी त्यांच्या ह्याच्यावरती आणि त्यांच्या डोक्यावरती त्यांचा हे केला ना, त्यांचे चरण कमल धारण केले. तर कसं आहे ना की ह्याच्यामध्ये ना त्यांनी स्वतःच सर्व दिलंच. तुम्ही एक छोटीशी गोष्ट लक्षात घ्या की त्यांनी इव्हन त्यांचे प्राण पण दिले. तुम्ही म्हणाल कसे, कसं समजू शकतो ह्याला आपण. तर त्यांनी त्यांच्या गुरूंचा त्याग केला है ना. त्यांनी त्यांच्या शुक्राचार्य या गुरूंचा त्याग केला. आता हे शुक्राचार्य जे होते, एकदा असंच देव आणि दानव युद्धामध्ये बली महाराजांचा म्हणजे मृत्यू पावले होते. ते त्यांचे प्राण नष्ट झाले होते. तर त्यावेळेला शुक्राचार्यांनी मंत्रोच्चारांनी आणि त्यांच्याकडे ती संजीवन विद्या होती, त्यांनी त्यांना बली महाराजांना पुन्हा एकदा जीवनदान दिलं होतं. ओके. सो ज्या गुरूंनी त्यांना प्राण दिले किंवा ज्या गुरूंनी त्यांना जीवनदान दिलं, त्या गुरूंचा त्यांनी काय केलं, अवेअर केला, रिजेक्ट केलं त्यांना. याचा अर्थ की त्यांनी त्यांचे प्राण त्यागल्यासारखंच आहे ना भगवंतांसाठी, है ना. गुरूंना पण त्यागलं आणि त्या गुरूंनी की असे गुरु ज्यांनी त्यांना प्राणदान दिलं होतं त्यांना त्यागलं, म्हणजे प्राणाचं पण प्राण त्यागल्यासारखंच आहे. म्हणजे पूर्णपणे बली महाराजांनी पूर्णपणे फुल्ली भगवंतांना सरेंडर केलं. आता एंड आपण एक छोट्याशा कथेने करूया जगन्नाथजींच्या, की अनन्य हा शब्द समजून घेण्यासाठी. की जगन्नाथपुरी मंदिर ऍक्च्युली काही जणांना असं वाटतं की 4-5 हजार वर्षापूर्वीच आहे, पण असं नाहीये. जगन्नाथपुरी मंदिर हे अनेक खूप खूप वर्षापासून आहे. असं म्हणतात की अनेक कल्पांपासून आहे, काही कल्पांपासून. आणि एक कल्प म्हणजे 1000 चतुर्युगांचा एक कल्प होतो. असं अनेक कल्पांपासून हे जगन्नाथपुरी मंदिर. आणि ह्याच्यामध्ये अनेक राजांनी सेवा केली. त्यातला एक राजा होता तो म्हणजे रामचंद्र देव. ओके. तर हा रामचंद्र देव ज्या वेळेला राज्य करत होता, त्यावेळेला तिथेच बाजूला एक मुघल होता, त्याचं नाव होतं राजा मोहम्मद ताकी खान. मोहम्मद ताकी खान. तर ह्या मोहम्मद ताकी खाननी रामचंद्र देवांच्या ह्याच्यावरती अटॅक केला राज्यावरती, आणि समहाव त्यांनी त्यांना हरवलं. आणि हरवल्यानंतर ना त्याला माहिती असतं, बंदी बनवलं राजाला. आणि हा ताकी खान, मोहम्मद ताकी खानला माहिती असतं की पुरीच्या मंदिरामध्ये खूप सारी संपत्ती आहे. पण प्रॉब्लेम हा असतो की पुरीमध्ये इटसेल्फ भक्तांची संख्या एवढी असते ना की त्याला माहिती असतं की आपण जर असा त्याच्यावरती ती संपत्ती लुटून नेली तर आपल्याला खूप विरोध होईल आणि खूप मनुष्यहानी, म्हणजे आपल्या पण सैन्याची खूप हानी होणार, कारण हे अशी सोडणार नाही, ते खूप प्रखर विरोध करणार आपल्याला. मग काय करायचं, काय करायचं. तर मग तो एक शक्कल लढवतो. तो सांगतो की रामचंद्र देवांना हे पाठवतो की माझी बहीण आहे रझिया, तर तू तिच्याशी लग्न कर. ओके. रामचंद्र देवाला म्हणजे त्या काळात तर ही कन्सेप्ट पटतच नाही. ते म्हणतात की मला जगन्नाथजींचं दर्शन माझ्या आयुष्यात सगळ्यात महत्वाचं आणि प्रिय आहे, आणि मी जर त्या रझियाशी लग्न केलं तर मी पण मुसलमान बनेन आणि मी दर्शन नाही घेऊ शकत, मी नाही करू शकणार. मला हवं तर तुम्ही जीवे मारलं तरी चालेल, पण मी ही गोष्ट करणार नाही. ओके. तो म्हणतो ठीक आहे, मी एक रात्रीचा वेळ देतो तुला विचार करायला. तो म्हणतो नाही, तुम्ही मला मारून टाका. म्हणतात नाही, मी तुला 2च चॉईस देणार. एक तर तू रझियाशी लग्न कर किंवा मी मंदिर तोडणार. ओके. असं म्हणतात. सो आता म्हणजे जीव पण देणं एक वेळ सोपं होतं,
रामचंद्र देवांसाठी. पण हे 2 चॉईसेस मधले काय करणार ना, व्हॉट यू कॅन डू, काय करणार तो. सर त्यावेळेला रात्री ना रजिया त्याला एक चिठ्ठी पाठवते आणि ती सांगते की हे बघ, माझी आई जी होती ना ती हिंदू होती, आणि मी पण हिंदुत्वाचं पालन करते, त्यामुळं तू असं समजू नकोस की मी मुसलमान आहे आणि माझ्याशी लग्न, तर मी पण हिंदूच आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की तू माझ्याशी लग्न केल्यानंतर तू जगन्नाथजींसाठी सेवा करू शकतोस की तू त्यांचं मंदिर वाचवू शकतोस. ओके, सो तू तुझ्यासमोर दुसरा पर्यायच नाहीये. आणि मग रामचंद्र देवांना पण ते पडतं आणि फक्त जगन्नाथजींचं मंदिर वाचवण्यासाठी म्हणून रामचंद्र देव ते प्रस्ताव स्वीकार करतात. पण कसं असतं ना की इतकं तेव्हा सनातन धर्म जो होता आपला, इतका कट्टरतावाद होता ना की तिथल्या ब्राह्मण्स पुजाऱ्यांना ही गोष्ट पटतच नाही. त्यामुळे ते त्याला पूर्णपणे वाईट टाकतात. ह्याला त्याला ऑफकोर्स मंदिरात तर प्रवेश मिळतच नाही. आणि जगन्नाथपुरी मंदिरामध्ये ना एक प्रथा आहे की एकादशीच्या दिवशी ना तिथे एक दिवा लावतात आणि तो दिवा खास राजासाठी, राजाच्या हेल्थसाठी, त्याच्या समृद्धीसाठी तो दिवा लावतात. तर हे लोकांना इतका राग आलेला असतो ना रामचंद्र देवांचा, ते दिवा लावायचं पण बंद करतात. आणि सगळ्यात ना असंच शेवटी दिवस जातात आणि रथयात्रेचा दिवस येतो. सो रामचंद्र देवांना वाटतं की चला आता तरी भगवंत बाहेर आल्यानंतर तरी मला ते देतील, सेवा करू देतील बाहेर आल्यानंतर मंदिराच्या. आणि तुम्ही पाहिलं असेल रथयात्रेच्या टीव्हीवरती पाहिलं असेल, काही जणांनी प्रत्यक्षात पाहिलं असेल की पुरी नरेश जो राजा असतो तो तिथलं झाडू हे करतो समोरची. सो पुजारी त्यांना ती पण सेवा द्यायचं नाकारतात. ते म्हणतात नाही, तू ती पण सेवा करू शकत नाही. बापरे, हे सगळं ऐकल्यानंतर ना रामचंद्र देव एकदम कोलॅप्स होऊन जातो पूर्णपणे. एकतर मंदिरात प्रवेश नाही, ते दिवा लावत नाही, ती सेवा पण नाकारतात त्याला. सो त्याला असं वाटतं की आता माझा काहीच जीवनाचा उपयोग नाही, मी एवढं पण करू शकत नाही. मग ते जगन्नाथजींच्या दरवाजापाशी जाऊन खूप लाईक एक जस्ट ही काय म्हणतात पूर्ण आडवे होतात आणि त्यामुळे मी आता इथे डोकं आपटून मी आता माझा प्राण हे करणार. आणि हे जेव्हा जगन्नाथजींना ऑफकोर्स समजतं, जगन्नाथजी स्वतः ते परमपुरुष जगन्नाथ, या जगाचे नाथ जगन्नाथ स्वतः जगन्नाथ मंदिरातून येतात बाहेर. आणि ते त्याला एक सोलेस म्हणतात, त्याला रामचंद्र देवांना उठवतात आणि तू माझा अनन्य भक्त आहेस, माझी अनन्य भावानी भक्ती केली आहेस. आणि लगेच पुजाऱ्यांना सांगतात की हे बघा, माझ्या अशा प्रकारच्या अनन्य भक्तांना त्रास नाही झाला पाहिजे. पण पुजारी म्हणतात भगवंता, तुम्ही शास्त्रांमध्ये तुम्हीच शेवटी दिलेलं आहे की मंदिरामध्ये फक्त सनातन धर्मियांना प्रवेश मिळेल म्हणून, आणि तुम्हीच आता ह्याच्यातून मार्ग काढा. सो जगन्नाथ म्हणतात की ठीक आहे, मी इथे दरवाजापाशी थांबतो, पतित पावन. त्यामुळे तेव्हापासून स्वतः जगन्नाथ पतित पावन रूपातून दर्शन त्याच्या तिथे दर्शन देतात. तर असे आहेत हे जगन्नाथ, की जे अनन्य भक्तांना एवढं महत्व देतात की स्वतः त्यांच्यासाठी ते स्वतः मंदिरातून बाहेर धावत आले. ओके, आहे का वेळ आपल्याला? 2च मिनिटं, एक लास्ट आपण एक एंड करूयात. कारण जगन्नाथ पुरीच्या ह्याच्या सेनाक रिलेटेड खूप सुंदर सुंदर कथा आहेत. की एक ब्राह्मण असतो आणि त्या ब्राह्मण खूप गरीब असतो. तर त्याला काही त्याची जातच नसते गरिबी. तर त्याला कोणीतरी सांगते की तू जगन्नाथपुरीला जा, आणि जगन्नाथपुरीमध्ये गेल्यानंतर तुला खूप तिथे दान मिळेल. आणि मग तो जातो आणि प्रार्थना करतो की जनम धनम 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 धनम. पण तो म्हणतो मी 7 दिवस उपवास करतो, पण भगवंत ऐकत नाहीत. मग शेवटी 7वा दिवस येतो तरी सुद्धा काहीच होत नाही. मग तो म्हणतो की आता काय उपयोग नाही, चला आता आपण आता जीव देऊया. तो समुद्रापाशी जातो आणि तेव्हा त्याला ना एक समुद्रात ना एक खूप अशी एक सुंदर खूप दागिने घातलेली एक चमचम असेल एक खूप प्रगल्भ अशी एक व्यक्ती राजासारखी अशी येताना दिसते. आणि ते बाहेर येतात आणि ते एका ब्राह्मणाच्या वेशामध्ये कन्वर्ट होतात आणि ते जायला लागतात. मला कसं आश्चर्य वाटतं, कोण येते बाबा. म्हणतो ठीक आहे, आता आपण जीव द्यायचा सध्या पोस्टपोन करू, आपण ते त्यांना फॉलो करतात ते. आणि ते मग ते जे असतात ना ते गंभीराला जातात, तिथे महाप्रभू असतात. आणि महाप्रभूंशी बोलतात, आणि त्यांचं दर्शन घेतात, त्यांच्या बरोबर कृष्ण कथा करतात आणि परत जातात. तर हा ब्राह्मण तिथे येतो. तो म्हणतो की तुम्ही कोण आहात?
आणि पुन्हा बरोबर तुम्ही हे म्हणतो की मी बिभीषण आहे, आय एम किंग बिभीषण, आणि मी इथे भगवान जगन्नाथांचं दर्शन घ्यायला आलो होतो. ते म्हणतात पण तुम्ही तर इथे जगन्नाथजींच्या मंदिरात गेला नाही, तुम्ही इथे डायरेक्ट आलात. इथे डायरेक्ट आलात तुम्ही. तर तुम्ही हेच ते जगन्नाथ आहेत, हेच जगन्नाथ आहेत. हे बघा मला ना खूप गरिबी आहे आणि मला काहीच इथे मी पुरीमध्ये खूप दानाच्या अपेक्षेने आलो होतो आणि मला इथे काहीच मिळालं नाहीये, मला तुम्ही काहीतरी द्या. सो मग गौरांग महाप्रभू म्हणतात की ठीक आहे, तू ह्या ब्राह्मणला तुझ्या बरोबरच घेऊन जा लंकेला. आणि तुझ्याकडे आहे सगळं सोनं नाणं, तू घेऊन जा. मग ते परत येतात, तो ब्राह्मण येतो ठीक आहे, मग तो ब्राह्मणाला खूप आनंद होतो, चला एवढं सोनं नाणं मिळणार. आणि तो समुद्र काठापाशी येतो आणि समुद्र काठापाशी आल्यानंतर ना त्याला असा एक विचार येतो की हा स्वतः लंकेचा राजा आहे, त्याच्याकडे एवढं सगळं सोनं नाणं आहे, तरी सुद्धा ते सर्व सोडून तो इथे आला. जगन्नाथजींचं दर्शन न घेता सुद्धा तो महाप्रभू जे आता आहेत इथे त्यांच्या दर्शनाला गेला. म्हणजे ह्याच्याकडे नक्कीच काहीतरी त्याच्यापेक्षाही श्रेष्ठ काहीतरी आहे. आणि देन ही आस्क्स की विभीषणजी काय आहे, म्हणून तुम्ही त्यांच्याकडे दर्शनाला पण गेला नाहीत आणि तिथे तुम्ही आलात. त्याला बिभीषण सांगतात की येस, हेच ते जगन्नाथ आहेत, महाप्रभू. आणि तुला आत्ता महत्व कळालंय, खरं महत्व. तू जा त्यांच्या असोसिएशन मध्ये राहा, हरिनाम घे आणि भक्ती मार्ग एकदम पवित्र भक्ती मार्गाची, अनन्य भक्ती मार्गाची प्राप्ती कर. आणि तो परत येतो. तर अशा प्रकारे आज आपण पाहिलं आजच्या श्लोकामध्ये की कशा प्रकारे अनन्य भक्तीने आपण भगवंतांना प्राप्त करू शकतो. असंच आता आठवलं, इवन सीसी मध्ये सुद्धा चैतन्य चरितामृत मध्ये सुद्धा तुम्ही पाहिलंय उदाहरण एक की निराकारवादी, जे निराकारवादी होते, जे ज्ञान मार्गवाले होते, ते सुद्धा महाप्रभूंच्या संघाने भक्ती मार्गामध्ये आले. पण असे खूप कमी लोक आपण पाहतो, कमी नाहीच, म्हणजे शास्त्रामध्ये उदाहरणच नाहीयेत की जे आधी साकारवादी होते, जे आधी भक्त होते आणि ते नंतर निराकारवादी झाले. असं उदाहरण तुम्हाला शोधूनही सापडणार नाही. परंतु अशी अनेक उदाहरणं सापडतील की जे आधी निराकारवादी होते, जे आधी ज्ञान मार्गी होते, जे आधी योग मार्गी होते, ते मात्र भक्ती मार्गात आले. चैतन्य चरितामृत मध्ये सुद्धा आपण अशी अनेक उदाहरणं बघतो. आपले व्हॉट इज हिज नेम, सार्वभौम भट्टाचार्य, है ना, ते सुद्धा ज्ञानमार्गी होते, प्रगाढ पंडित होते. पण नंतर ज्या वेळेला भगवान चैतन्य महाप्रभूंकडून जेव्हा ते ऐकतात आणि मग ते भक्ती ही ऍक्सेप्ट की भगवान चैतन्य महाप्रभू हे परम पुरुष आहेत आणि हरिनाम कलियुगामध्ये हरिनाम इज द दिस इज द ओनली वन वे, आणि मग ते ऍक्सेप्ट करतात भक्ती मार्ग. येस, दीपाली माताजींचं, केशव काश्मीरींनी पण अशी अनेक उदाहरणं आपण पाहतो. अजूनही तुम्हाला कुणाला आठवत असतील उदाहरणं तर तुम्ही चॅट मध्ये पाठवा किंवा मी अनम्यूट करते सगळ्यांना. आपण थोडस शेअरिंग पण करू शकतो. सो थँक्यू सो मच. आपण आज या थोडक्यात या श्लोकामध्ये हे पाहिलं, पुरुष स पर पार्थ भक्त्या लभ्यस्तव अनन्या. आपण आज जास्त अनन्यावरती फोकस केलं. आणि नंतर हे पण पाहिलं आपण की यस्तास्तः स्थानी भूतानी येन सर्वम इदम ततम, की भगवान आहेत ते त्यांच्या धामामध्ये सुद्धा विराजमान असले तरी सुद्धा ते सर्व व्यापी आहेत आणि सर्व काही सुद्धा त्यांच्यामध्ये स्थित आहे. सो थँक्यू सो मच. आमच्या सर्व मैत्रिणी खूप छान लेक्चर्स देतात. तर तुम्ही सर्वजण तुमच्या इव्हन अजून तुमच्या फ्रेंड्सना पण सांगू शकता आणि आमच्या गीतामृत मालिकेमध्ये अजून तुमच्या फ्रेंड्सना, नातेवाईकांना जॉईन होण्यासाठी प्रेरित करू शकता. आणि जर भगवद्गीता घेऊन जर आपण रोज बसलो ना तर अजून त्याचा जास्त, त्याच्या बरोबरच तात्पर्य वाचलं तर अजूनही त्याचा खूप छान आपल्याला फायदा होऊ शकतो. कोणाला काही प्रश्न असतील तर विचारा. हरी बोल, हरे कृष्ण. एकच मिनिट, नित्यसखी जस्ट अ सेकंड. तुम्ही व्हिडिओ ऑन केलाय का? I'll just मी ना सेटिंग चेंज करते, जस्ट अ सेकंड. हा, येस. येस नित्यसखी माताजी.
हरी बोल. हरी बोल. हा, येस, टेल मी. येस येस येस. हरे कृष्णा, दंडवत प्रणाम माताजी आपल्या सर्वांना. डॉक्टर सौ अपर्णा काठे अर्थात आपल्या सर्वांच्या बारामती परिसरातील सर्वात म्हणजे सुप्रसिद्ध नेत्र विशारद तज्ञ आहेत आणि त्यांच्या सेवा 24/7 देव करत असतात. आपल्या प्रोफेशन मध्ये बिझी राहून देखील माताजी ह्या अनेक लेवलवरती इस्कॉन मध्ये कार्यरत असतात आणि असंच आपल्या या गीतामृत शृंखलेमध्ये देखील त्या एक स्पीकर म्हणून आहेत. माताजींच्या अध्यक्षतेखाली आपण इस्कॉन बारामती वैष्णवी समिती आयोजित वेगवेगळ्या प्रोग्राम्स आयोजन करत असतो आणि अशा रीतीने आज माताजींनी आपल्याला आज 8व्या अध्यायातील या 22व्या श्लोक बद्दल आज खूप सुंदर आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. माताजींचा हा प्रगाढ असा आध्यात्मिक अनुभव, एक्सपर्टाईज आणि त्यांचं शेअरिंग आणि त्यांचं मार्गदर्शन नक्कीच माताजी आम्हा सगळ्यांना उपयोगात येईल आणि असंच आपलं मार्गदर्शन याही पुढे मिळावं अशी अपेक्षा आम्ही आमच्याकडून व्यक्त करतो. आणि आज आपण सगळ्या जणी आज बहुसंख्य म्हणजे 77 काउंट होता आज आपल्या ग्रुपवरती. इतक्या प्रचंड संख्येने बरोबर या प्लॅटफॉर्मवरती हजर असतात. असाच उपस्थिती जी आहे याही पुढे असावी अशी अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करते आणि आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा धन्यवाद व्यक्त करते. कृष्ण हरी बोल. संधिनी शक्ती माता. नक्की नक्की की तू यू आर अ व्हेरी गुड ओरेटर. मला माहितीये तू खूप सूत्रसंचालन खूप छान करते आणि त्यामुळं खूप छान लोकांची स्तुती पण करतात. बट आत्ताच आपण सांगितलं या लेक्चर मधनं जो बोध घेतला, सो थँक्यू सो मच. थँक्यू माताजी. संधिनी शक्ती माताजी. हरी बोल. थँक्यू माताजी, छान क्लास दिला. कोणाला काही प्रश्न असतील तर प्लीज विचारा आणि उद्या पण सगळ्याजणी याच वेळेमध्ये सगळ्याजणी जॉईन करा. थँक्यू. कोणाला काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकतात, नाहीतर मग आपण थांबूयात. उद्या 23वा श्लोक खूप सुंदर आहे तो देखील आणि आपल्याला मृत्यूबद्दल माताजी खूप सुंदर मार्गदर्शन करणार आहेत. मृत्यूचा समय, मृत्यू घटना, ग्लोबली वगैरे लोकल स्टँड या सगळ्या गोष्टी गृहीत धरून माताजी भक्तांचा मृत्यू आणि अभक्तांचा मृत्यू याबद्दल मार्गदर्शन करणार आहेत. तर नक्कीच उद्याच्या सेशन साठी देखील आपण इतकाच आपला आणि दाखवूया आणि उपस्थित राहूया. हरे कृष्ण. थँक्यू. थँक्यू नित्यसिद्धी. थँक्यू. थँक्यू. थँक्यू माताजी, खूप छान. थँक्यू. एंड होय माताजी, कोणाला काही प्रश्न नाही दिसत, थांबूया आपण.